बघा मित्रांनो, गणितामध्ये काय म्हणते, विक्रांत शेठच्या गोठ्यामध्ये शेळ्या व कोंबड्यांची एकूण संख्या 52 आहे व पायांची संख्या 148 आहे, तर शेळ्या व कोंबड्यांची संख्या किती? बघा एकदम सोपं असतं. काय करायचं, किती एकूण संख्या किती त्यांची डोक्यांची संख्या आहे 62 आणि पायांची संख्या किती आहे 148. तर बघा इथं मी लिहितो, ही गोट म्हणजे शेळ्या आणि ही कोंबड्या म्हणजे समजा के धरू आपण. तर शेळ्याला पाय किती असतात? 4 असतात. तर शेळ्याचे पाय मी असं लिहू शकतो का 2 अधिक 2, आणि कोंबड्याला तर 2च पाय असतात. तर पहिल्यांदा आपण एक लॉजिक म्हणून काय करायचं बघा, 2च पाय धरायचे, शेळ्याचे 2 पाय कोंबड्याचे 2 पाय, कॉमन 2 पाय घेतले. तर बघा टोटल आपल्याला किती दिले शेळ्या आणि कोंबड्या? 62. तर 62 जणांचे 2 पाय किती झाले? 124. आता हे जे 2 पाय आपण शेळ्याचे घेतले नव्हते ते धरले नव्हते ना, ते आता धरायला लागतील. ते धरले नव्हते म्हणजे ते आता हे 148 वजा 124 मध्ये जे उरतील पाय तेच का नाही, ते उरलेले पाय होते. म्हणजे किती आले वजा बाकी 24 आली. तर 24 भागिले 2 किती येते? 12. म्हणजे 12 पाय कुणाचे आपण लपवलेले होते? हे शेळ्यांची संख्या किती आली? 12. आणि 62 वजा 12 50 हे झाल्या कोंबड्या. म्हणजे काय आलं उत्तर? 50 कोंबड्या आणि 12 शेळ्या. धन्यवाद.